हाय गाईज. तर आम्ही निघालो आता बँकॉकवरनं पटायाला आणि ऑलमोस्ट 2 आवर्स लागतात. अराउंड 188 किलोमीटर्स आहे. तर आत्ता वाजलेले आहेत, किती वाजलेत, 6:39 झालेले आहेत आणि झोपला आहे मांडीवर आणि त्याचे पप्पा पण झोपले तिकडे आणि ड्रायव्हर थांबलेला आहे फॉर वॉशरूम ब्रेक. तर आम्ही पोचलो आहे आफ्टर 1.5 आवर. ऑलमोस्ट लागलेला आहे आम्हाला आणि काही ट्रॅफिक वगैरे नव्हती. ड्रायव्हरने मस्त गाडी ताणली होती चांगली आणि आम्ही पोचलो आहे आमच्या हॉटेलला. त्याचं नाव आहे डिस्कवरी बीच. बीच आहे कारण बीचच्या खूपच जवळ बाहेर गेलं की समोरच बीच आहे आणि काय मस्त डेकोरेट केलं होतं हे हॉटेल, कारण क्रिसमस इज नियर. त्यामुळे खूपच स्टाफ वॉज ऑल्सो व्हेरी नाईस, व्हेरी काइंड आणि मस्त डेकोरेट केलं होतं आणि एव्हरीथिंग वॉज सो नाईस. ही आहे रूम टूर. रूममध्ये एक बाथटब पण होता आणि मस्त होती एकदम. रूम वॉज व्हेरी स्पेशियस. खूप मोठी रूम होती आणि बाथ रोप वगैरे सगळं दिलं होतं. सगळं आम्ही खूप काय काय आणलं होतं घरून, म्हणजे बॉडी वॉश वगैरे, बट काही यूज करायची गरजच नाही पडली. ब्रश वगैरे सगळं होतं आणि मस्त होतं हॉटेल आणि व्ह्यू तर खूप छान होता. व्ह्यू दाखवते. येऊन थोड्या वेळ झोपलो आणि मग आलो ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट अंघोळ वगैरे केली होती आणि आम्ही रेडी झालो होतो आणि ब्रेकफास्टला आलो होतो. तर ब्रेकफास्ट पण खूप वाईड स्प्रेड होता. खूप जास्त गोष्टी होत्या ब्रेकफास्टमध्ये पण मोस्टली हॅम आणि बेकन आणि हे सगळंच होतं जास्त करून. आणि हे लोक मॉर्निंग आवर्समध्ये म्हणजे सकाळी ब्रेकफास्टला राईस वगैरे खातात, त्यामुळे आपल्याला तर सवय नसते एवढं राईस वगैरे खायची. पण बाकीचं पण होतं काय काय इंडियन, 2-3 व्हरायटीज पण होते आणि हे होते पेस्ट्रीज, केक्स आणि पफ्स, पॅटीज, हे सगळं पण होतं. आणि चहा ट्राय केला आणि चहा मला अजिबात आवडला नाही. कॉफी वॉज व्हेरी नाईस, इट वॉज व्हेरी गुड. आणि बाकी हेच सगळं ब्रेड ऑमलेट वगैरे घेतलं होतं. दाखवते आता पुढे काय घेतलं मी ब्रेकफास्टला. फ्रेश फ्रूट्स पण होते आणि फ्रेश फ्रूट्स खूपच छान होते आणि खूप म्हणजे स्वीट होते. इकडे फ्रूट्स थायलंडमध्ये ट्रॉपिकल एरिया, त्यामुळे फ्रूट्स खूप सारे आहेत. त्याच्यामुळे फ्रूट्स वर व्हेरी गुड. आणि मग आमचा ब्रेकफास्ट झाल्यावर तिथे हे दुसरं विंग होतं, त्या विंगमध्ये ब्रेकफास्ट होता. तिथे बघा किती मस्त मोठा सांताक्लॉज होता आणि मग असंच आम्ही राऊंड मारला थोडासा आणि मग होतं आमचं नूच विलेज. तर तिथे असंच सगळं त्यांनी मॅनमेड क्रिएट केलेलं आहे. असं गार्डन टाईप आहे. तर म्हटलं 1-12 वाजता आम्हाला निघायचं होतं तिकडच्यासाठी. तर तिथे जायच्या अगोदर थोडासा इथे टाइमपास केला. हे होतं हॉटेल. खूपच मोठं होतं. ऑलमोस्ट 2-3 बिल्डिंग्स होत्या त्या हॉटेलच्या आणि प्रिमायसेस वॉज ऑल्सो व्हेरी ह्यूज. आणि हा होता पूल. पूलमध्ये तर आज काय जाणार नाहीये आणि पूल पण खूप मोठा होता. आणि आमची रूम होती 19th फ्लोअरला, त्यामुळे व्ह्यू तर खूप छान दिसत होता 19th फ्लोअरवरनं. आणि ओव्हरऑल दे हॅव मेंटेन्ड व्हेरी नाईसली द हॉटेल. आता आमच्या सगळ्यांची झोप झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे नूच विलेजला. क्रिशूला तिथे काय बघायचंय? डायनासॉर. आता ऑलमोस्ट इकडे किती वाजलेत? 1-12:30 वाजलेले आहेत आणि इंडियामध्ये 10 वाजले असतील.
तर हां आता निघालेलो आहे. 23 मिनिट्सचा रस्ता आहे. चला. आता इथे न्यू विलेजला आम्ही पोचलेलो आहे. एवढं मोठं आहे की तुम्हाला 3-4 आवर्स पण कमी पडतील इथे फिरायला. आणि त्यामुळे आम्ही आणि एवढं ऊन पण नव्हतं त्याच्यामुळे थँक गॉड. आणि स्ट्रोलर नक्की घेऊन या, कारण स्ट्रोलर शिवाय यू कांट कॅरी युअर टॉडलर लाईक दिस. म्हणजे तुम्ही थकून जाणार, नाही तर तुम्हाला मजा पण नाही येणार, काही तुम्ही एन्जॉय पण नाही करू शकत. त्यामुळे आय विल सजेस्ट की गेट युअर स्ट्रोलर्स. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तिथे पण भेटू शकतं तुम्हाला, जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर रेंटवर. आणि इथे पहिले तिकीट घ्यायचं असतं. इकडे आमच्याबरोबर गाईड होता, त्याच्यामुळे तो सांगत होता कुठे कुठे जायचं आहे, काय काय करायचं आहे. आणि शोज होते तर असं 1:30चे, त्यानंतर एक 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 15-15, 20-20 मिनिट्सचे शोज होते. तर ते सगळे अटेंड करून आम्ही गेलो होतो नंतर लंचला. आणि लंच साठी तिथे ना एक इंडियन रेस्टॉरंट पण आहे आणि बाकी खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. तर पहिले तर खूप तहान लागली होती, त्याच्यामुळे आम्ही घेतला इकडे एक मँगो शेक. आणि इट वॉज सो यमी. ओ माय गॉड, असं रिअल मँगोज. ओ माय गॉड, खूपच यमी होतं ते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्लायसेस पण दिले होते मँगोजचे. आणि इट वॉज सो चिल्ड आणि इट वॉज सो नाईस. सो गुड. मस्त आहे ना. त्याच्यानंतर आलो आम्ही एलिफंट शोला. इथे एलिफंट्स इथे वेगळं वेगळं काय काय करून दाखवतात, म्हणजे जसं काय पेंटिंग, त्यानंतर फुटबॉल खेळून दाखवतात आणि वेगळं वेगळं मस्त ते त्यांची कलाकारी दाखवतात. आणि दिस एलिफंट्स वर सो इंटेलिजंट. ओ माय गॉड, क्रिशूला तर खूप मजा आली बघायला. आणि वी एन्जॉयड दिस अ लॉट. आणि खूपच क्यूट एलिफंट्स होते. आणि जर त्यांच्याबरोबर फोटोज वगैरे काढायचे असेल, यू हॅव टू पे 20 बाथ, 100 बाथ असं आहे तिथे. म्हणजे पेमेंट करावं लागतं, त्याशिवाय फोटोज अलाउड नाही आहेत. आणि छान होता हा शो, एलिफंट शो. व्हेरी नाईस.
एलिफंट शो नंतर इकडे थोडासा खेळला क्रेशो आणि मग आम्ही गेलो जेवायला. इथे होता इंडियन रेस्टॉरंट आणि द फूड वॉज क्वाईट गुड, इट वॉज ओके. आणि जेवण केलं आणि मग बाहेर आलो आणि लिटरली झोप येत होती, तरी पण फिरलो खूप सारं. आता या पॉईंटला आम्ही खूप दमलो होतो, कारण रात्री नीट झोपही झाली नव्हती आणि खूप फिरलो आणि ठरवलं की बास झालं, आपण आता निघूया. कारण आमचा इव्हनिंगचा एक अल्काझार शो पण होता, त्याच्यामुळे गाईडला सांगितलं आम्हाला घरी म्हणजे रूमवर जायचं आहे. मग आम्ही निघालो रूमवर आणि मग रूमवर आल्यावर आम्हाला ॲक्च्युली चेंज वगैरे करायचं होतं अल्काझार शोसाठी, पण ऑलरेडी खूप लेट झाला होता आणि नंतर थोडं ट्रॅफिक पण लागणार होतं. त्यामुळे आम्ही निघालो आणि डिरेक्टली अल्काझार शोलाच गेलो. आणि अल्काझार शोपासून आमचं हॉटेल खूपच जवळ होतं, तर एक शो होता 1 तासाचा, मग आम्ही तसंच गेलो. इकडे थोडंसं वेटिंग होतं, आम्ही पोचलो होतो अल्काझार शोला, तर थांबलो होतो आम्ही, कारण सगळे जे आमचा 6:30चा शो होता, तर अगोदरचे शोज पण चालू होते, त्याच्यामुळे बाहेर थांबावं लागलं. अल्काझार शो खूपच मस्त होता आणि काय डान्स करत होते ते, एकदम बेस्ट होता. आणि वी लव्ड इट, वी एन्जॉयड इट. इवन द सॉंग्स आपल्याला कळत नाहीत सॉंग्स, पण मस्त सॉंग्स होते. आणि मग नंतर रूमवर जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि मग डिरेक्टली आलो या पटायाच्या नाईट मार्केटला. हे जे नाईट मार्केट होतं ते एव्हरीडे, त्यांनी जसं सांगितलं मला, ते एव्हरीडे होतं, ते काही वीकेंड मार्केट नव्हतं आणि आमच्या हॉटेलच्या जस्ट बाजूलाच होतं, त्याच्यामुळे एकदम टेन्शन फ्री, वॉकिंग डिस्टन्स. आणि इकडे बघा खूप काय काय खायला होतं. स्ट्रीट फूड वॉज सो यम, ओ माय गॉड, खूप काय काय होतं तिथे. हे सगळं मी कॅप्चर केलेलं आहे, तुम्ही बघाच आता पुढे. आणि फ्रूट्स पण होते आणि एव्हरीथिंग वॉज देअर, लाईक म्हणजे ज्वेलरीपासून, फूडपासून, एव्हरीथिंग, नेल आर्ट, एव्हरीथिंग वॉज देअर. आणि खूप छान होतं हे मार्केट. आणि इकडची वाईब पण खूप मस्त होती, एकदम चिल होती. इट वॉज नॉट लाईक बँकॉकसारखं नव्हतं हे.
इकडे लाईव्ह म्युझिक पण होतं आणि आम्ही घेतलं होतं पॅड थाई नूडल्स. इकडचं जे फेमस आहे तेच म्हटलं ट्राय करावं. एक प्रॉन्स आणि एक चिकन. तर इट वॉज व्हेरी नाईस. आणि एवढीशी प्लेटमध्ये पूर्ण एकदम पोट फुल होऊन जायचं. मला माहीत नाही असं कसं, कारण त्याची क्वांटिटी तर खूप थोडीशीच होती आणि लगेच पोट भरून जायचं. आणि लाईव्ह म्युझिक पण खूप छान होतं. भलेही आपल्याला कळत नसेल पण इट वॉज सो नाईस टू लिसन अँड एव्हरीथिंग. आणि क्रिशूने पण पिझ्झा खाल्ला होता. 2 स्लाईस पिझ्झाचे खाल्ले कारण त्यासाठी पिझ्झा घेतला होता. आम्ही जस्ट निघतच होतो आणि मी हे नेल आर्टचं स्टॉल बघितलं आणि खूप अफोर्डेबल प्राइजेसमध्ये ते करत होते. त्यामुळे मला करायचेच होते नेल्स फॉर वेकेशन, बट म्हटलं उगाचच नको. पण इकडे येऊन मला काही राहिलं नाही तर मी करून टाकले. आणि हे होते स्टिकॉन्स केले मी, ॲक्रेलिक वगैरे नाही केले, स्टिकॉन्स होते हे. आणि दे आर स्टील गोईंग गुड यार, म्हणजे मस्त केले. आणि नंतर आम्ही खाल्लं हे कोकोनट आईस्क्रीम विच वॉज सो यम. ओ माय गॉड, असं कोकोनट आईस्क्रीम माझ्या आयुष्यात कधीच नाही खाल्लं आहे. आणि क्रिशूला पण ते फार आवडलं. अँड इट वॉज सो गुड. ओ माय गॉड, आय विल नेवर फॉरगेट दिस कोकोनट आईस्क्रीम इन माय लाईफ. कारण ते मलाई पण देतात त्याच्यामध्ये. आणि असाच आम्ही दिवस संपला आमचा आणि आम्हाला खूप मजा आली. इट वॉज सो टायरिंग कारण रात्री झोप वगैरे नव्हती झाली. आणि मस्त वाटलं, खूप मस्त दिवस गेला. आणि हे बघा माझे नेल्स. ओके गाईज, दॅट्स इट. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, प्लीज.